श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा. तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होतील. चला तर आपण आज बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजन. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो येशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई. मुख्य स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईंसी द्रव्यलोभ पूर्ण, आनंदले तिचे मन. मने इतुके मी करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईंसी, इतुके कार्य करी जरीसी, तरी 10 सहस्र रुपयांशी देईल सत्य वचन हे. बाई विसीम झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ते. म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर पुल्लीन परी पूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध फेडितो. तरी काय आता कृपा करून मुख्य करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदाने समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले. यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकून. सेवेंकरी शंकररावांसी, मनती लीला करून येशी, चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेकणू दर्ग्यासी. एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापीठ. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेथे जाईल ब्रह्म संबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी फळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्म संबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुंगेची. निश्चित मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला. चुनेगच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा 9वा अध्याय कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.